स्वाती, अगं नळ केव्हाचा करतोय? काय करू मी? दुरुस्त केला तरी त्याचा लिंक निघतच नाही. प्लंबर येतात आणि नुसते पैसे घेऊन जातात. त्यांना लिंक काय घालवे नाही. अगं नळ असा लीक होणं चांगलं नसतं. थांब, तुला दुसऱ्या प्लंबरचा नंबर देतो. नंबर पाठवलाय, फोन कर आणि तेवढं लीक काढून घे. मी थांबलो असतो, पण आता मला वेळ नाही. ते प्लंबरचा नंबर दिलाय, लीक काढून घे. चल येऊ, बाय. काय व्यवस्थित जा. हो, गेल्यावर फोन फोन कर आठवणीनं. बाय. तुम्ही दुरुस्त करणार ना? हो हो, दाखवा मला कोणता नळ लीक होतोय तो. या किचन मध्ये. बर चल. तो नळ होतो.
असल्या वस्तूंनी काम करणार. हो. हे बघा, चांगले चांगले प्लंबर बोलवले होते, पण नुसतेच पैसे घेऊन गेले. नळाचा लीक काही निघाला नाही. नुसता तेवढा पुरता थांबतोय आणि परत नळ करायला. हो, मी बघतो. नका काळजी करू. मला वाटते चुकीच्या माणसाला बोलवलं. त्याचा तो अवतार आणि त्याची ही फाटलेली बॅग. ते गंजलेल्या वस्तू. आणि हा लिकेज काढणार होय. झालं पोरी, तुझ्या नळाचं काम एकदम व्यवस्थित. पाहून घ्या. हे घे. सुट्टे नाहीत का? किती झाले? 100 रुपये पोरी. असू दे, ठेवा. नको नको. अहो ठेवा. आजकाल जास्त पैसे कोण नको म्हणतं. नको. पोरी, प्रत्येक कामाची एक ठरवलेली किंमत असते. आज जास्त घेतलं ना तर उद्या जास्तीची अपेक्षा असेल, आणि जर नाही भेटलं तर मन अस्वस्थ होईल. पण योग्य ती किंमत, तेच माझं समाधान तयार. अहो बाबा, किमान नवीन पाना आणि नवीन करवत आणि पॅक पण बदला. असू दे, ठेवा. अगं पोरी, ती साखरच असते दूध शिजण्यासाठी. तेच त्यांचं नशीब. अगं पोरी, तुटलेली असली, गंजलेली असली तरी त्यांचं ते काम चोख करतात बघ. एकदम ज्येष्ठ माणसासाठी. आणि जखमा झाल्या, वेदना झाल्या तरी ती कधी निरोपी ठरत नाही. महाग की स्वस्त, स्वयंपाक करता येत असेल ना तर कोणतीही भांडी चालतील. स्वयंपाकच करता येत नसेल तर महागडी भांडी काय कामाची. हे बघ, खरी सुगरण तीच असते बघ, योग्य भांड्या आणि कमी वाण सामानात छान स्वयंपाक करते. अगं, कौशल्य आपल्या हातात असते, त्या साधनात नाही. काम करा बाबा. मला संपत्ती आणि सुखाच्या शर्यतीत जीवनाची खरी साधनं विसरतो. पोळी, प्रामाणिकपणा, मेहनत, कृतज्ञता आणि समाधान हे जर आपल्याला टिकून असलं ना तर तुटकी साधनं सुद्धा चमत्कार घडवू शकतात. आणि ती जर नसतील ना तर जगभराची संपत्ती देखील आपल्या आतील गळती कधी थांबू शकत नाही बघ.
बघ बोली, आपल्या आतली गळती कोणी थांबू शकत नाही बघ. विचार कर, येतो. अगं पोरी, ही साधनच असतात बघ शिजण्यासाठी. तेच त्यांचं नशीब. तुटलेली असली, गंजलेली असली तरी त्यांचं ते काम चोख करतात. इथं जस्ट माणसासाठी. आणि जखमा झाल्या, वेदना झाल्या तरी ते कधी निरुपयोगी ठरत नाही. तर ही तुटकी साधनं सुद्धा चमत्कार घडवू शकतात. आणि तीच जर नसतील ना तर जगभराची संपत्ती देखील आपल्या आतील गळती कधी थांबू शकत नाही बघ. स्वाती असे अंधारात का बसली? तब्येत तर ठीक आहे ना तुझी? स्वाती, अगं काय म्हणतोय? अरे बापरे, तुम्ही आलात? कुठं आराम? अनिकेत माझी खूप मोठी चूक झाली, पण आता मला ती सुधारायची आहे. अगं काय झालं? अनिकेत, आपल्या बाबांना आपल्या जवळ घेऊन यायचं का? हे वेळे काय बोलतेस तू? तूच त्यांचा राग करतेस. आणि आज अहो, आपल्याशिवाय कोण आहे त्यांना? त्यांची आता वय झाली, ते सतत आजारी असतात. आणि कसं करत असतील ते गावी? ते काय नाही, त्यांना आणायचं म्हणजे आणायचं. मला त्यांची खूप सेवा करायची. बघा पुन्हा म्हणशील या घरात ते तर राहतील नाहीतर मी तर राहील. अहो, चुकलं माझं, मी माफी मागते. लय मोठी चूक झाली बघा माझ्याकडे. तुम्ही उद्याच्या उद्या त्यांना घरी घेऊन या. आता ती वय वृद्ध आहे त्यामुळं. अहो, मी नाही नाका मुरडलं. उद्या माझ्या जन्मदात्यांना माझ्या भावाने नाही सांभाळलं तर नाही, ते मला नाही सहन व्हायचं. अगं तू म्हणतेस ना उद्याच घेऊन येतो. अगं मी त्यांचा एकूण एक मुलगा आहे आणि मलाही त्यांची सेवा करायची आहे. बर मला एक सांग, प्लंबर आला होता का? ते नळ गळायचा थांबला का? आणखी घरातला नळच लीक नव्हता तर माझं मन सुद्धा लीक. पण आता गळती थांबली, घरातल्या नळाची सुद्धा आणि माझ्या मनाची सुद्धा. आपण उद्याची उद्या तुझ्या आई बाबांना घेऊन येऊ. अगं हो रे, आई बाबाच्या सांगितल्यात मला सुद्धा आनंद आहे. उद्याच घेऊन